नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नेलेकर यांची गूढ कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात नेलेकर यांची गूढ कथा. निर्णय. दुपारपासून रामनारायण बागेत एकटाच खड्डे खणत होता. दुप्पट मजुरी देऊनसुद्धा गावात कोणी मजूर मिळत नव्हता. सर्व कामकरी लोक नव्यानं निघालेल्या पेपर मिलकडे जात होते. 8 तास ड्युटी करून हप्त्याला बऱ्यापैकी पगार मिळत होता. काम कायमस्वरूपी मिळत असल्यानं रोजंदारीवर यायला कोणी माणूस मिळत नव्हता. ग्रामपंचायतीनं प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या मागणीनुसार शासनातर्फे आलेली आंब्याची रोपं मोफत वाटली होती. रामनारायणनं 25-30 रोपं खड्डे खणून लावायची म्हटली तरी त्याला एकट्याला 4-6 दिवस लागले असते. मजूर मिळेल ना, मग स्वतःला होतील तेवढी लावून घ्यायचा संकल्प करून तो खड्डे काढत होता. वनितानं थोडीफार मदत केली होती. 20व्यासाठी तो थांबला तेव्हा दिवस मावळून गेला होता. काळोख व्हायला अद्याप अवधी होता. अहो, ऐकलं का? स्वयंपाक अर्धवट सोडून वनिता आली. अजून आपला राजू शाळेतनं आलेला नाही आहे, काळजीयुक्त स्वरात तिने सांगितलं. त्यानं धोतराच्या सोग्यानं कपाळ, चेहरा, मान यावर साचलेला घाम खसाखसा पुसला. तिच्याकडे वळून म्हणाला, येईल की. एवढं आपजूक काय वाटायचे त्यात? थांबला असेल दोस्ताबिस्ताकडं. पण त्याला तुम्ही नीट समजावून सांगा. शाळा सुटली ना की तडक घरी येत जा म्हणावं. माझं बाई ऐकूनच घेत नाही तो. सांगेन मी. तू आता जरा मला चहा टाक. अहो, जास्त चहा चांगला नाही. स्वयंपाक होत आलाय. राजू आला ना की गरम गरम जेवूनच घ्या. असं म्हणत ती आत निघून गेली. किंचितसा विसावा घेऊन तो उठला. प्लास्टिकची पिशवी फाडून त्यातलं रोप काढून खड्ड्यात लावलं. नंतर त्याच्या चारी बाजूनं हळुवारपणे माती दाबून बसवली. कळशीतलं पाणी त्याच्यावर ओतलं. ते झाल्यावर पुढचा खड्डा खणायला घेतला. अंधार दाटला. कंदील घेऊन ती दारात आली. अहो, अजून राजूचा पत्ता नाही आहे. आता मात्र त्याच्या कपाळावर आठी पडली. चिंतेच्या सावटानं त्यालाही घेरलं. भावाभावातल्या वैमनस्यामुळे रामनारायण गेल्या 3 वर्षापासनं गावातून दूर रानातच घर बांधून राहत होता. इथे वीज नव्हती. कंदील किंवा ढणढण जळणाऱ्या देवट्याखेरीज प्रकाशाचं अन्य साधन त्याच्याकडे नव्हतं. शाळा गावात असल्यानं राजूला यायला कधीमधी उशीर व्हायचा, पण तरीही काळोख पडायच्या आत तो हमखास यायचाच. तू मला हातपाय धुवायला पाणी आण, मी येतो बघून लगेच. तिने कंदील उंबऱ्यात ठेवला आणि ती पाणी आणायला आत गेली. हातपाय धुत असताना ती दारात उभी राहून गावातून येणाऱ्या पायवाटेकडे डोळे लावून उभी होती. काळोख चांगलाच गडद झाल्यानं समोर काही दिसत नव्हतं. गाव काहीसं खड्ड्यात असल्यानं आणि भोवतीनं खूपशी झाडं असल्यानं रस्त्यावरचे खांबांचे दिवे देखील गावात पोहोचलेखेरीज दिसत नाहीत. बाबा, आई, मी आलो. पायवाटेकडनं साद आल्यावर त्यांनीही वळून बघितलं. कंदिलाच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशपट्ट्यात राजू पाठीवर दप्तराचं ओझं घेऊन आला. किती वेळ केलास रे राजू? वनिता काहीशा गुस्स्यानं म्हणाली. मला अमोलनी घरी नेलं होतं. त्यांच्याकडे नवा TV आणलाय. किती मस्त सिनेमा दिसतो त्यात. बाबा, आपल्याला आणा ना. आणूया बेटा. तिने त्याचं दप्तराचं ओझं घेतलं, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणाली, हातपाय धुवून घे. बाबा आणि तू दोघंही जेवून घ्या बघू पटापटा. किती वेळ थांबला होतास रे अमोलच्या घरी? जेवायला बसल्यावर रामनारायणनं विचारलं. जास्त नाही, अर्धा तासच थांबलो होतो. मग घरी यायला एवढा उशीर का केला? येताना मला तहान लागली. वॉटर बॅग होती ना तुझ्याकडे? दुपारी संपली ती. अमोलला पण दिलं मी पाणी. मग घरी येताना मला तहान लागली. मग मी. बोलता बोलता त्याने जीभ चावली. काय केलंस तहान लागली म्हणून? आता सांगणं भाग होतं. मी पडक्या विहिरीकडे गेलो होतो.
रामनारायणच्या हातातला घास गळून ताटात पडला. राजा त्याचा आवाजच तापला. राजा, तुला 50 वेळा सांगितलं ना त्या विहिरीकडे जात जाऊ नकोस म्हणून. अरे ती विहीर चांगली नाही. राजूचा चेहरा खरकन उतरला, रडवेलाच झाला. भरून आलेल्या डोळ्यातनं खळकन 2 पाण्याच्या रेघा गालावरनं खाली ओघळल्या. वनिता पुढे झाली. तिने त्याचे डोळे पुसले आणि म्हणाली, पुरे आता जेवून घे हं बेटा, आणि पुन्हा त्या विहिरीकडे जाऊ नकोस हां. तू विहिरीत उतरला होतास का? रामनारायणनं विचारलं. राजूनं मान हलवून नकार दर्शवला. मग पाणी कसं पिलास? चूळ भरून ताटावरनं उठत त्याने विचारलं. मी नाही प्यायलो, मला भीती वाटली. दोघांच्याही अंगावर काटा फुलारून आला. दोघांनी एकमेकांकडे बावरलेल्या नजरेनं बघितलं. धोत्राच्या सोग्यानं ओले हात तोंड पुसून स्वच्छ करत त्यांनी विचारलं, काही दिसलं का तुला? राजूनं पुन्हा नकारार्थी मान हलवली. अरे नीट तोंडानं सांगशील का नाही? सांगितलं ना काही दिसलं नाही म्हणून. आता त्यालाही राग आला होता. मग कशाची भीती वाटली तुला? मला माहीत नाही. जेवत्या ताटावरनं राजू उठून गेला. तुमचं आपलं काहीतरीच हां, इतकं का रागवायचं त्याच्यावर? अजून लहान आहे तो, 4थीत तर जातो आहे आत्ताशी. पडक्या विहिरीचा इतिहास ठाऊक आहे ना तुला? हो ठाऊक आहे. बेवड्या रायबाच्या बायकोनं ओल्या बाळासह त्यामध्ये उडी घेतली होती. पुरे हो. कुठल्या वेळेला कुठल्या गोष्टी काढाव्यात काही ताळमेळ आहे का तुम्हाला? कैक साल झाली त्या गोष्टीला, आता काय त्याचं? कैक साल झालं असलं तरी पडक्या विहिरीचं पाणी शेतीला सुद्धा कोणी वापरत नाही. अगं माणूसच काय, काळं कुत्रं तिथे फिरकत नाही आणि हा उंटावरचा शहाणा तिथे पाणी प्यायला गेला. झाली चूक, पोराची जात आहे, पुन्हा नाही जायचं तिकडे. मग ती बाहेरच्या खोलीत गेलेल्या राजूला म्हणाली, राजू बेटा, देवघरात निरंजन शांत झालं का ते बघ, देवाला नमस्कार कर बरं. दिवसभराच्या श्रमानं रामनारायण बिछाण्यावर पडताच घोरायला लागला. स्वयंपाकघरातली सगळी कामं आवरून वनिता झोपायला आली तेव्हा राजू जागाच होता. अजून झोपला नाहीस का रे बेटा? राजूचा राग अद्याप गेला नव्हता. गोबरे गाल फुगवून तो कूस बदलून तोंड भिंतीकडे करून झोपला. तिला हसू आलं. त्याच्याजवळ झोपून त्याला जवळ घेतलं. त्याला कुरवळून त्याचा रुसवा काढला. बेटा, शाळा सुटली ना की नीट घरी यायचं, पाणी प्यायला पुन्हा त्या विहिरीकडे जायचं नाही. आई, अगं पण मी पाणी प्यायलोच नाही म्हणतोय ना. अरे तू तहान लागली होती म्हणून गेला होतास ना तिथे. पाणी प्यायलाच गेलो होतो मी, पण नाही प्यायलो. आई मला की नाही मला. अरे असं काय करतोयस, नीट सांग. सांगावं का सांगू नये या द्विधा मनस्थितीत सापडला तो. मला की नाही आई तिथे. तो पुन्हा गप्प झाला. अरे सांग. अनामिक शंकेनं तिची अधीरता वाढली. छातीतल्या ठोक्यांचा वेग वाढला. कसाबसा धीर गोळा करून तो बोलायला लागला की नाही मला विहिरीपाशी बाळ दिसलं. राजू? तिच्या सर्वांगावरनं सर्रकन भयाचा काटा निघून गेला. तिने राजूला घट्ट कवेत घेऊन आवडलं. राजू बेटा, नको रे असं भलतं चलतं बोलूस. तिच्या मिठीत तो गुदमरला. त्याने आपली सुटका करून घेतली आणि म्हणाला, आई अगं कशाला घाबरलीस एवढी? मला बाळ दिसलं म्हणून. पण बाळ कसलं दिसलं? अगं मांजरीचं. तिची भीती कुठल्या कुठे निघून गेली. मांजर? शी, मांजर बिंजर घरात आणशील तर याद राखा. गावकूस सोडून रानावनात राहत असले तरी नवरा बायकोला कुत्रा मांजराचा अतिशय तिटकारा होता. मांजराला कितीही खाऊ पिऊ घातलं तरी यात तोंड घाल त्यात तोंड घाल ही सवय काही जात नाही त्याची. त्यामुळे दोघांनाही असल्या प्राणीमात्रांचा मनस्वी तिटकारा होता. दोघांना घृणा वाटत असली तरी राजूला मात्र मांजराविषयी भलतंच औत्सुक्य, ओढसुद्धा होती. आपण मांजर घरात आणली तर आई बाबा त्याला घरात येऊ देणार नाहीत याची त्याला खात्री होती. सकाळी सकाळी रामनारायणचे सोलापूरचे मेहुणे आणि त्यांची पत्नी दोघंही आले. रामनारायण, वनिता दोघांना कोण आनंद झाला. त्यांनी खूप काहीसं आणलं होतं. रामनारायणसाठी मलमलचं धोतरपान आणलं होतं. वनितासाठी जरीकाठी उंची साडी आणली होती. राजूसाठी बाबासूट तर होताच,
पण कंपास, चित्रकला वही, रंगाची पेटी, खूप काही भेटी आणल्या होत्या. राजू तर हरखूनच गेला. त्यांनी मामा मामींना नमस्कार केला. दोघांनी त्याला दीर्घायू होण्याचा आशीर्वाद दिला. वनितानं भाऊ भाऊजाईसाठी आंघोळीला पाणी ठेवलं. मग नवऱ्याकडे वळून म्हणाली, हे बघा, गावात जा, राजूला शाळेत सोडा आणि येताना केळी घेऊन या. शिकरणपुरीचाच बेत करू. आई, आज मी नाही जाणार शाळेत. हे बघ, शाळा बुडवायची नाही हां. वनिता. भास्करपंत तिच्याहून थोर असल्यानं तिला ते एकेरीच संबोधत. वनिता, अगं राहू दे आजच्या दिवस भाच्याला घरी. एका दिवसाची तर गोष्ट आहे. पण दादा अशानं लाडून जातो तो आणि अलीकडे नको ते व्याप करायला लागलाय. असं काय करत नाहीस तू? त्याला दे ना आमच्याकडे पाठवून सोलापूरला. आम्हाला ना मूल ना बाळ, एवढी इस्टेट आहे आणि त्याला वारसच नाही आहे. दादा, तू दत्तक का घेत नाहीस? राजूला देतेस का दत्तक? बोल. भास्करपंतांनी पटकन विचारलं. तोंडात मारल्यासारखी ती गप्प झाली. काय झालं ग वने, गप्प का? दादा, पूर्वी एकदा विषय झाला होता ना, पुन्हा कशाला कोळसा उगाळून बघायचा? यांचा किती जीव आहे राजूवर माहिती आहे ना. मग तो विषय पुन्हा निघालाच नाही. मामा मामीच्यात राजू चांगला रुळला. त्या दोघांनाही अल्पावधीत चांगलाच लळा लागला. दुसऱ्या दिवशी जेवण झाल्यावर ते निघाले. राजू त्यांना पुन्हा या असा आग्रह करायला लागला. तूच चल की आमच्या घरी, तिथे खेळायला खूप खेळणी आहेत. मामी म्हणाले, तुमच्याकडे टी व्ही आहे? अरे नुसता टी व्ही नाही, कलर आहे, रिमोट कंट्रोलचा टी व्ही. येतोस का बेटा? आई, मी जाऊ? वनिता गोरीमोरी झाली. चेहऱ्यावरचे भाव प्रयासानं लपवत ती म्हणाली, राजू बेटा, शाळा आहे ना तुला, तू दिवाळीच्या सुट्टीत जा हां. मामा मामी गेल्यावर दिवाळीत मी मामाकडे जाणार अशी घोकमपट्टीच सुरू केली त्याने. रामनारायण आणि वनिता दोघेही गोंधळून गेले. राजू तिकडे गेला तर घर दोघांनाही खायला उठलं असतं. रात्री वनितानं नवऱ्याकडे विषय काढला. दादा म्हणत होता राजूला दत्तक देता का? एवढी मोठी इस्टेट आहे आपली. रामनारायण चिडला. तिला मध्येच अडवत तो म्हणाला, वने, आपल्याला काही 4-6 मुलं नाही आहेत. तुझ्या दादाला पत्रानं कळव. पुन्हा हा विषय काढायचा असेल तर आमच्या घराची पायरी जोडू नकोस म्हणावं. 4 दिवस गेले आणि 5व्या दिवशी पुन्हा राजूला उशीर झाला. तिचा जीव घाबराघोबरा झाला. कंदील घेऊन ती दारात उभी राहिली. जाऊन येता का हो? त्यांनी हातात काठी घेतली. तिच्या हातातला कंदील घेतला. पायात वाहनासारखं होऊन तो पायरी उतरला. म्याव. समोरच्या काळोखातनं आवाज आल्यानं दोघांनी एकाच वेळी समोर बघितलं. चोरी करताना सापडलेल्या चोरासारखा राजू भिवून उभा होता. दोन्ही हातांची मिठी छातीभोवती होती. दप्तर पाठीवर लोंबकळत होतं. काय रे, किती उशीर? मी अमोलच्या घरी. गाप. पडक्या विहिरीकडे गेला होतास का? त्यांनी मान हलवून नकार दिला. मांजराचा परत म्याऊ असा आवाज आला. वनिता पुढे झाली. राजू, मांजर आणलंयस? राजूनं हाताची मिठी सोडून हात मोकळे असल्याचं दाखवलं. अरे मग आवाज येतोय कुठनं? त्यांनी दोन्ही हाताचे पंजे उंचावून मला काय माहिती असा आविर्भाव केला. तिने त्याच्या पाठीवरचं दप्तर काढून घ्यायचा प्रयत्न केल्यावर त्यांनी घरात धूम ठोकली. त्याच्या दप्तरात मांजर असेल बघ, तंगडीच मोडतो त्याची. अहो तुम्ही शांत व्हा हो, मी बघते ना त्याला. राजूनं दप्तर घरात टाकलं आणि त्यातलं मांजरीचं पिल्लू घेऊन मागच्या दारी काळोखात गेला. राजू, अरे इकडे आलायस का? मागील दाराच्या चौकटीत जाऊन तिने 4-6 हाका घातल्या पण तो आला नाही. दूर काळोख्या कुंपणाकडनं मांजरीच्या पिलाचा म्याऊ म्याऊ आवाज येत राहिला. वनिता रामनारायणकडे वळून म्हणाली, बघितलं, राजू कुंपणाकडे गेलाय. रामनारायण काठी आपटत मागच्या दारी आला. आवाज चढवून त्याने हाक मारली, राजा, आलायस का इकडे? मी नाही, मला माराल तुम्ही. काळोखातनं राजूचा आवाज आला. मुकाट्यानं घरात येतोयस का नाही? नाही तर खरंच सडकी ना तुला. मला मारलं तरी चालेल, पण मनीला मारणार नाही असं वचन द्या तरच येईल. रामनारायणचा चेहरा विकृत झाला. वनिताकडे वळून तो म्हणाला, पाहिलंस ना, तुझ्या फाजील लाडानं बिघडलाय तो. आता तुम्ही जा, मी बघते त्याला.
निरुपाय झाल्याप्रमाणे तो आत गेला. मग ती राजूला उद्देशून म्हणाली, राजू बेटा, लवकर घरात ये बरं. अरे तिथे खूप अडचण आहे, विंचू काटा पण असेल, ये लवकर. मनीला मारणार नाही म्हण, मगच येतो. दोघांना पहिल्यापासून तिटकारा होता आणि राजूनं आणलेलं मांजरीचं पिलू बघून त्यांना तिटकारा नाही, घृणा वाटली. आकर्षकता नावालाही नव्हती. खावड्या खावड्या रंगाचं ते पिलू रोगट, अशक्त आणि काटकोळ्या शरीराचं होतं. राजूला त्यांनी कशी मोहिनी घातली होती कोण जाणे. शरीर प्रकृती रोगट असली तरी डोळे मात्र काहीसे तेजस्वी, टप्पोरे, बडबटीत होते. डोळ्यात किंचित हिरवटपणाची झाक होती. त्याची ती हिरवट नजर फारशी चांगली नाही वाटली त्यांना. राजा, हे मांजर जिथून आणलंयस तिथे सोडून ये. रामनारायण आवाजावर शक्यतो नियंत्रण ठेवत म्हणाला. राजूनं ते छातीला घट्ट कवटाळून धरलं होतं. त्या पिलानं हिरवट डोळ्यांनी आळीपाळीनं दोघांकडे असं रोखून बघितलं की दोघेही विलक्षण चपापले. का कोण जाणे, मांजरीच्या डोळ्यात कसलंसं स्फुल्लिंग चकाकल्याचा भास झाला. वनितानं रामनारायणचा हात घट्ट पकडला. ऐकलं का, मला बाई हे मांजर मुळीच आवडलेलं नाही. राजू, कुठे सापडलं हे मांजर? मला अमोलने दिलंय, त्यांच्याकडे आणखीन 2 आहेत. राजू, तू खोटं बोलू नकोस हा. अगं आई, तुझ्या गळ्या शपथ. राजा, हे मांजर अमोलला देऊन टाक, हवं तर मी तुला दुसरं आणून देईन. नाही बाबा, मला हीच मनी हवी आहे, दुसरी नको आहे मला. आणि राजू दुसऱ्या खोलीत पळून गेला. राजूनं मार खाल्ला, उपाशी राहिला, पण मांजर काही सोडायला तयार झाला नाही. वनितानं केवढा तरी रागा केला. रामनारायणनं ताकीद दिली, पण तरीही तो ऐकेना. कंटाळून त्यांनीच हात टेकले त्याच्यापुढे. आईबाबांपेक्षाही मनी जास्त जवळची झाली होती. मनी घरी आल्यापासनं त्याला जेवणखाण, शाळा काहीही सुचेनासं झालं. पूर्वी उठल्याबरोबर तो शाळेत जायची तयारी करायला लागायचा. हल्ली शाळेला निघायची वेळ झाली तरी मांजरीशी खेळत बसे. धाक दपटशा देऊन, बळेबळे जेवणाचा डबा, पाण्याची बाटली देऊन शाळेत पाठवायला लागे त्याला. शाळेत जाताना नवीन वेत झालेल्या गाईला वासरापासून दूर नेत असल्यासारखा वळून वळून मागे वागायचा. त्याची मनी खिडकीत बसून त्याच्याकडे टुकूटुकू बघत राहायची. शाळेतून परत आला की दप्तर कुठेही कसंही ठेवून मनी कुठं आहे त्याचा शोध घ्यायचा. रात्रीच्या अभ्यासाला दांडी मारायला लागला. देवपूजेचं ध्यान राहीनासं झालं. मनी आल्यापासनं त्याची जी शिस्त बिघडली ती बिघडलीच. मनी राजूकडे रमायची, पण राजू एकदा शाळेला गेला की आईबाबांच्या वाऱ्यालाही उभी राहायची नाही. भलतीच अवगुणी होती ती. राजूनं तिला कितीही खाऊ पिऊ घातलं तरी तिची भूक भागत नसे. वनिताचा डोळा चुकवून दुधाचं पातेलं मोकळं करून ठेवायची आणि एवढं करूनही या भांड्यात तोंड घाल, त्या भांड्यात तोंड घाल, कालवणाचं भांडं आडवं कर, हा प्रकार सातत्यानं चालूच असायचा. राजू नसला की वनिता लाटणं घेऊन मनीला मारायला धावायची, पण ती कुठे लपून बसायची ती शोधून सुद्धा सापडायची नाही. संध्याकाळी राजू शाळेतनं घरी आला की दप्तर टाकून मणी म्हणून हाक द्यायचा आणि मग पहिल्याच हाकेला ती कुठून उगवायची ते कळायचंही नाही. मनी म्हणजे राजूचा जीव का प्राण झाली असल्यानं राजूसमोर वनिता मनीला शिक्षा करू शकत नव्हती. अलीकडे राजूच्या स्वभावधर्मात बदल व्हायला लागले होते आणि त्याची जाणीव दोघांनाही झाली होती. त्याचा हट्ट, मनीशी अवास्तव जवळीक, छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्याचं रुसणं नित्याचंच झालं. रामनारायणच्या डोक्यात भाऊबंदकीच्या, तंट्याच्या, प्रपंचाच्या चिंता काही कमी नव्हत्या, त्यात या नवीन चिंतेची भर पडली. दिवसामासानं का कोण जाणे राजूची प्रकृती उतरल्यासारखी वाटायला लागली. वनिताच्या आग्रहामुळे रामनारायणनं त्याला गावातल्या डॉक्टरकडे नेलं. त्यांनी तपासणी केली असता त्याच्यात त्यांना कुठल्याही आजाराची लक्षणं नाही आढळली. तब्येत सुधारण्यासाठी त्यांनी काही टॉनिक्स लिहून दिली. राजूची तब्येत उतरल्यासारखी वाटली तरी मनी चांगलं बाळसं धरायला लागली होती. राजू सकाळ संध्याकाळ तिला खायला घालत होता तरीही चोरून खायची तिची सवय कायम होती. वनितानं कितीही बंदोबस्तात दूध, अन्नपदार्थ झाकून ठेवले तरी ती संधी साधून त्याचा फडशा पाडत होती. हा सगळा अनर्थ बघूनही वनिता केवळ पुत्रप्रेमामुळे मनावर नियंत्रण ठेवत होती. एका दुपारी वनिता गावात गेली होती.
काम आटोपल्यावर सहज येताना अमोलच्या घरी गेली. अमोल शाळेत गेला होता. अमोलच्या आईनं वनितासाठी अगत्यानं चहा ठेवला. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर वनितानं विचारलं की अहो तुमच्या मांजरी काही दिसत नाही आहेत. अमोलच्या आईला आश्चर्य वाटलं. त्या म्हणाल्या, मांजरी आणि आमच्याकडे? अहो हो, आमचा राजू म्हणत होता तुमच्याकडनं त्यांनी मांजरीचं पिल्लू आणलं आहे. छे अहो काहीतरी काय बोलताय? आमच्याकडे कोणालाही मांजरीची आवड नाही आहे. अमोलला तर फार तिटकार आहे मांजरीचा. वनिताचं सर्वांग थरारलं. हा धक्का पचवणं तिला अवघड गेलं. राजू चक्क खोटं बोलला होता आणि यावर वर्ताण म्हणजे त्यांनी तिच्या गळ्याची शपथ घेतली होती. तिला गरगरल्यासारखं वाटायला लागलं. अमोलच्या आईने धास्तावून विचारलं, बरं वाटत नाही आहे का वहिनी तुम्हाला? नाही हो, अशक्तपणामुळे होतं असं कधी कधी. वनिता घरी आली. ती डोक्यात संताप आणि विचारांचा मोठा वळवळणारा भुजंग घेऊन. रामनारायणला हा सगळा प्रकार कळताच त्याच्याही तळपायाची आग मस्तकाला गेली. राजूनं मांजरी आणल्यापेक्षा त्याच्या सराईत खोटं बोलण्याचा दोघांनाही संताप आला होता. रागाच्या उद्रेकात रामनारायणनं राजूला चांगलं तिंबून काढलं. राजूच्या हातातलं पिलू त्यांनी हिसकावून घेतलं. ती म्याव म्याव करत ओरडायला लागली. बाबा मनी द्या ना माझ्याकडे. राजू रडता रडता विनवणी करायला लागला. आधी सांग, हे पिलू कुठून आणलंस, नाही तर आपटून मारीन मी हे पिलू. सांगतो बाबा, मारू नका ना तिला. बाबा मनीला मी पडक्या विहिरीच्या जवळनं आणलं. पिलानं रामनारायणच्या हाताचा चावा घेताच त्याने तिला खाली फेकून दिलं. ती पळत राजूकडे गेली आणि उडी मारून त्याच्या खांद्यावर बसली. अशा काही विखारी नजरेनं तिने रामनारायणकडे बघितलं की रामनारायण तिच्या डोळ्यातला तो विखार बघून दचकला. पुढे पुढे पिलानं भलता उच्छाद मांडला. रात्री राजू पिलाला बिछाण्यात घेऊन झोपायचा. रात्रभर त्याची ते गुरगुर, त्याचं ते घोरणं वनिताच्या डोळ्याला डोळा लागायचा नाही. त्या घोगरट घोरण्याची तिला आता भीतीच वाटायला लागली. तो एक घोरच लागून गेला तिच्या हृदयाला. एक वेळ दूध फडताळत ठेवताना पिलानं उडी मारून तिच्या हाताला बोचकारलं, चावा घेतला. दुधाचं पातेलं खाली पडलं. सगळं दूध सांडून गेलं. सहनशीलतेचा कडेलोट झाला. रामनारायणला तिने निक्षून सांगितलं की एक तर मला तरी इथे राहू द्या, नाही तर त्या मांजरीला तरी. राजू शाळेत गेला होता. दुपारपासून पावसाला सुरुवात झाली होती. संध्याकाळी त्याचा जोर कमी झाला असला तरी बारीक भुरभुर चालू होती. रामनारायणनं दुपारीच काम फते केलं. पिकावर झाडावर फवारण्याची कीटकनाशक औषधं घरात होतीच. त्यातली काही मात्रा दूधभातात कालवून त्यांनी मनीला चारलं. तिनेही आधाशाप्रमाणे खाऊन घेतलं. पण तरीही तिला काहीच झालं नाही हे बघून दोघेही कावरे बावरे झाले. एवढं जालीम औषध तिने पचवावं? त्या औषधाच्या नुसत्या वासानं माणसाला गरगरायला होतं. ते औषध तिने पचवावं? पण नाही. थोड्या वेळानं औषधानं आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. प्रथम ती चक्कर आल्यासारखी जागच्या जागी गोल गोल फिरायला लागली. 4-2 वेढे काढून जमिनीवर पडून हातपाय ताणून झाडायला लागली. हातापायाच्या नखांनी जमिनीवर ओरखडे उठवायला लागली. त्यापेक्षा खोल ओरखडे ते भयावह दृश्य बघून वनिताच्या मनावर उमटत गेले. मांजरीच्या पिलानं प्राण सोडताना केलेली ती अखेरची प्राणांतिक धडपड बघून ती नखशिखांत थरथरून गेली. डोळ्यातली थिजून गडद होत गेलेली हिरवट नजर, गारगोटीसारख्या निर्जीव होत गेलेल्या बाहुल्या, हा असा भयानक मृत्यू तिने कधी बघितलाच नव्हता. ते दृश्य तिला बघवेना झालं तसं तिने आवेगाने डोळे मिटून घेतले. आपल्या काळजाला कोणीतरी दोरी बांधून ते बाहेर खेचतंय असं वाटायला लागल्यानं ती जवळच्या पेटाऱ्यावर अवसान गमावून जवळजवळ कोसळली. बागेत एका आंब्याच्या रोपट्यानं चांगलंच मूळ धरलेलं होतं. रामनारायणनं त्याच रोपट्याला बाहेर उपसून तिथला खड्डा अधिक खोल करून मांजरीला आत टाकून पुन्हा रोपटं होतं तसं लावून टाकलं. राजू शाळेतून परत यायच्या खूप आधी त्यांचं कार्य आटोपलेलं होतं. या धामधुमीत दोघेही पावसात चिंब भिजले होते. दोघांनीही आप्तांच्या अंत्यसंस्काराहून परत आल्यासारख्या आंघोळी उरकून घेतल्या. आता घर पूर्णार्थानं शांत झालं का राजू येईपर्यंतची ही वादळापूर्वीची शांतता होती. दोघांच्याही मनात आलं. सायंकाळी पावसाची भुरभुर संपली. त्यांनी वेग घेतला.
राजू चिंब भिजून शाळेतनं परत आला. नाही म्हटलं तरी दोघे धास्तावलेले होते. स्वतःच्या चिमुरड्या पोराच्या प्रश्नापुढे आपला टिकाव लागेल का नाही याची दोघांना धाकधूक वाटत राहिलेली होती. राजू, अंगपूस, कपडे बदलून ये. वनितांनी संयमानं सांगितलं, पण त्यांनी ते ऐकलंच नव्हतं. दप्तर टाकून मनी मनी हाका मारत सगळ्या घरभर तो धावाधाव करायला लागला. त्याची पळापळ शोधकार्य संपल्यावर तो दोघांवर प्रश्नाचे वार करणार होता आणि त्याला काय उत्तर द्यायचं हे दोघंही मनातल्या मनात उजळणी करायला लागले. सर्वत्र शोध करून मनी न सापडल्यानं राजू रडकुंडीला आला होता. दोघेही अगदी निर्विकारतेचा बुरखा बसून बसले होते. आई, बाबा, माझी मनी कुठं आहे? अखेर ज्या प्रश्नाचा वार होईल ही भीती होती तो प्रश्न आला. अरे, आम्ही कशाला बघतोय बाळा तुझी मनी? तुझे बाबा तर दिवसभर आवळीच्या शेताकडे भुईमुगाला फुलं लागलीत का बघायला गेले होते आणि मी धुणी धुत होते. दुपारपासून ती मला दिसलेलीच नाही आहे. मने मने हाका घालत पुन्हा घरभर शोध घेतला. मधल्या खोलीत मनीनं प्राण सोडताना जमिनीवर उठवलेले ओरखडे तसेच होते. त्या ओरखड्यावरनं कित्येकदा पाय देऊन राजू इकडे तिकडे मने म्हणून हाका देत पळत राहिला होता. वनिता मात्र उगाचच काळजी करत राहिली की ते ओरखडे बघून राजूला शंका येते का काय. पण तसं काही झालं नाही. राजूला मनी सापडलीच नाही. मग त्यानं पडत्या पावसात मागच्या दारी अंगणात पाय टाकला. राजू, बेटा, पावसात जाऊ नको रे. त्याने कोणाचंही ऐकलं नाही. पाऊस पडत होता. राजू आधीच भिजून आला होता, आता जास्तच भिजला. पण पावसात त्याचा शोध चालू राहिला. मनी मन्या हाका मारतच होता. भिजलेल्या झाडाझुडपातनं त्यांनी मारलेल्या हाका ऐकू येत होत्या. सुरुवातीच्या साध्या हाका होत्या. नंतर मात्र त्या हाकेत करुणा निर्माण झाली, आर्तता आली, आवाज कातर झाला. वनिताचं मातृहृदय कळवळून आलं. ती तीरासारखी धावत अंगणात गेली. भिजून चिंब झालेल्या राजूला पोटाशी धरून ती आत आली आणि म्हणाली, अरे, असं काय वेड्यासारखं करतोयस? चल, कपडे बदल, आजारी पडशील ना रे. आई, माझी मनी. हे बघ राजू, तुला उद्या दुसरा मांजर आणून देईन मी. नाही, नको, मला माझी मनी पाहिजे. त्याची समजूत घालणं फार कठीण गेलं. वनितानं गोड बोलून त्याचे कपडे बदलले. बळे घास भरवून रात्री त्याला जवळ घेऊन ती झोपली. त्याला लवकर झोप लागता लागेना, लागली तर फार काळ टिकेना. असंच घडायला लागलं. झोप लागली की झोपेतच हातपाय ताठ लांबवून मने मने करत हाका मारायचा. तिचं काळीच थाड थाड उडत होतं. मन चिंती ते वैरीनं चिंती. राहून राहून मनीनं हातपाय लांबवत झाडत प्राण सोडले ते दृश्य डोळ्यासमोर उभं राहत होतं. पहाटे पहाटे जरा बऱ्यापैकी डोळा लागला त्याचा. सकाळी तो जागा झाला ते मनीचं नामस्मरण करत. एका रात्री राजू भलता खंगून गेला होता. त्याचे डोळे खोल गेले होते. चेहरा पार फिकुटला होता. राजू बेटा, अरे काय दशा करून घेतली आहेस? आई, माझी मनी कुठे आहे? रामनारायणचा उद्रेक झाला. तू मुकाट्यानं उठा. सगळं आटोपून शाळेला वेळेत जायचं आहे आणि शाळा सुटली की निमूळ घरी यायचा, नाही तर बघतो. तो मुळू रडायला लागला. वनितानं त्याला जवळ घेतलं. पुरे झालं हो तुमचं. एका रात्रीत बाळाची रया पार गेली आहे. जरा डॉक्टरना तरी दाखवून आणा. सगळं आटोपल्यावर रामनारायण त्याला घेऊन निघाला. राजूनं आपल्या सगळ्या वेदना मनात कोंडून घेतल्या. त्याला आपल्या आईबाबांचा खूप राग आला होता. त्यांना आपल्या शारीरिक व्याधी जाणवतात, पण आपल्या अंतःकरणाला होत असणाऱ्या यातनांचं काय? बाबांचा हात निमूटपणे पकडून तो दवाखान्यात निघाला. तिथून परस्पर शाळेत जाणार. मलूल झालेल्या राजूला बघून रामनारायणचंही मन आक्रंदून उठत होतं. आपण चूक तर केली नाही ना, असाही एक विचार मनात येत होता. त्याचं परिमार्जन आता अशक्य होतं, तरीही त्यांनी महत्प्रयासानं मोहावर नियंत्रण ठेवलं. कदाचित त्याची प्रतिक्रिया उलट झाली असती. डॉक्टरांनी त्याला पुन्हा एकदा तपासून औषध दिलं, एक इंजेक्शन दिलं. शाळेच्या गेटजवळ सोडल्यावर त्यांनी एकदाही मागे वळून न बघता शाळेचं ग्राउंड पार केलं. तो शाळेपाशी गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना रामनारायणच्या पोटात कालवून आलं. त्याच्या डोळ्यात आसवांची दाटी झाली. संध्याकाळी राजू अगदी वेळेवर घरी आला. त्याचा चेहरा खूप फिरकुटल्यासारखा, एका मोठ्या आजारातून उठल्यासारखा वाटत होता. दप्तराचं ओझं पाठीवर ठेवून आईपुढे उभं राहून त्यांनी भाबडेपणानं विचारलं, आई, मनी आली? तिलाही एकाएकी भडभडून आलं.
पोटात आतड्याला पीळ पडावा तसं वाटलं. त्याला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरनं तिने हात फिरवला. तुरुंगवास संपलेल्या गुन्हेगाराला कारागृहाबाहेर सोडणाऱ्या शिपायाच्या निर्लेपपणासारखं त्यांनी आईचे दोन्ही हात बाजूला करून मुकाटपणे तो झोपायच्या खोलीत गेला. दप्तर कुंटीला टांगून खाटेवर पडून राहिला. वनिता त्याच्या मागोमाग त्याच्याकडे आली आणि भरल्या स्वरात म्हणाली, बेटा, असं दिवे लागणीला झोपू नये रे. चल, मी तुला दूध तापवून देते. तू हातपाय धू, देवापुढे अगरबत्ती लाव. बाबांनी तुझ्यासाठी काय काय आणले बघ. केक आहे, बिस्किट आहेत. मला काही नको आहे, तुम्ही दोघंच खा. राजा, इकडे येतोस का नाही तू? रामनारायणच्या रागवण्यानं तो उठला. हातपाय धुवायला मागच्या दारी गेला. आठवडा उलटून गेला. हलके हलके राजू मनीला विसरत चालला होता. वेळेवर निमूटपणे शाळेत जात होता, वेळेवर घरी परतत होता. त्या दिवशी राजूच्या आवडीचा खीरपुरी बेत केला होता. हास्यविनोदात तिघांनी जेवण केलं. परीक्षा जवळ आल्यानं राजू उशिरापर्यंत अभ्यास करत जागत होता. रात्री अचानक वनिताला जाग आली. तिने पाहिलं, राजू बिछाण्यावर ओणवा झाला होता. गुडघे आणि हाताचे पंजे टेकवून चतुष्पाद प्राण्याप्रमाणे इकडे तिकडे बघत होता. कशाची तरी चाहूल घेत होता. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची विलक्षण चकाकी होती आणि त्यात हिरवटपणाची किंचित आभा होती. भयाश्चर्यानं तिच्या तोंडून शब्द उमटेना. राजू राजू म्हणून किती हाका घातल्या, पण आवाजच येईना. जवळच्या तांब्यातलं पाणी घटाघटा ढोसून तिने पुन्हा साथ घातली, अरे राजू बेटा, काय करतोयस तू? आता आवाज स्पष्ट उमटला, पण तो काही बोलला नाही. त्यांनी वळून तिच्या डोळ्यात बघितलं. तिला जाणवलं, राजूची हिरवट नजर आपल्याकडे बघत नसून तो आपल्यातून आरपार भिंतीकडे बघतोय. त्याच्या त्या भावमुद्रेनं ती अचानक गलितगात्र झाली. तेवढ्यात दूर घराबाहेर अंगणात बंद पेटीत कोंडून ठेवलेला प्राणी गुरगुरतो तसा आवाज आला. तिचं काळीज लख्खकन हल्लं. सर्वांगावरचे केसन केस ताड झाले. मन्या, अरे मन्या, कुठं आहेस तू? राजूनं साद घातली. राजू बेटा. वनितानं त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला, पुन्हा सोडून दिला. त्याला स्पर्श करायची तिला भीती वाटायला लागली. राजूनं तिच्याकडे रोखून बघितलं. आता ती नजर राजूची राहिलीच नव्हती. हिरवट नजरेनं दुसरंच कोणीतरी तिच्याकडे बघत होतं. तिची दातखिळी काही ती बसायची बाकी राहिली होती. पुन्हा बाहेरच्या काळोखातून कोंडलेल्या प्राण्याची गुरगुराट ऐकू आली. राजू हाका घालायला लागला, मन्या, कुठं गेलीस मला सोडून? घराची बाहेर उघडणारी खिडकी बंद होती. ती बरीच उंचावर होती. तिची दारं कडी आकडे दाबून बसवून पॅक केलेली होती. बाहेरच्या बाजूनं कोणीतरी त्या खिडकीच्या दारावर ओरखडे काढायला लागलं आणि त्या खर्र खर्र आवाजानं वनिता भयानं कापायला लागली. पोटातली सगळी आतडी गोळा होऊन गळ्याशी आल्यासारखं झालं. रामनारायणला हाक मारणंही तिला सुचेना. तिची एकटक नजर खिडकीकडे लागून राहिली. काय असेल त्या दाराच्या पाठीमागे? राजूही आता बंद खिडकीकडे बघत होता. कड्या आकडे घट्ट लावून खिडकीची दारं बंद केली असली तरी फडाफड डब्याची टोपणं उघडावीत तशी खिडकीची दोन्ही दारं उघडली गेली. ओल्या मातीत सर्वांग बरबटलेलं ते अवगुणी खावड्या रंगाचं मांजर आत आलं. तिथून त्याने दणकन वनिताच्या पुढ्यात उडी मारली. म्याव. वनितानं सारी ताकद एकवटून मोठ्यानं किंकाळी ठोकली. वने, काय झालं किंकाळ्या फोडायला? रामनारायण धावत आला. तिने बघितलं, डोळे नीट चोळून बघितलं. सर्वत्र फटफटीत उजाडलं होतं. राजू गृहपाठ लिहित बसला होता. रामनारायण आंघोळ आटोपून धोतर बदलत होता. 8 वाजायला आले तरी भलती सलती स्वप्न बघून किंकाळ्या फोडत बसलीस का काय? तिच्या जीवात जीव आला. तिने अनुभवलेलं सगळं स्वप्नच होतं तर. किती भयंकर, अगदी खरं वाटावं तसं. ती पटकन उठली, राजूकडे गेली. त्याच्या डोक्यावरनं ममतेनं हात फिरवला. राजू, राजू बेटा, हे काय गाई, माझा डबा कधी होणार? त्यांनी त्रासिकतेनं आईकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात खोलवर कसलेही भाव नव्हते. नेहमीसारखी निष्पाप निरागस नजर होती त्याची. त्याचा गालगुच्चा घेऊन म्हणाली, आत्ता करते रे राजा.
घाईघाईनं अनिका उरकून ती स्वयंपाकाला लागली. भांडी विसळलेलं पाणी टाकायला मागे अंगणात गेली. पुढच्या अंगणात कलमी आंब्याची रोपं लावली, तशीच मागच्याही अंगणात कोंपणाच्या बाजूला लावलेली होती. तो खड्डा बुजवला तसाच होता. त्याला कोणीच हात लावल्याचं दिसत नव्हतं, मात्र त्या रोपट्यानं मान टाकलेली होती. त्याच रोपट्याला पाणी ओतून ती परत फिरली. राजूच्या परीक्षेचा शेवटचा पेपर राहिला होता. बराच उशिरा तो अभ्यास करत जागत असे. पहाटे बाबांना लवकर उठवायला सांगून पहाटेही तो अभ्यास करत बसायचा. रात्री कधीतरी वनिताला जाग आली. तिने बघितलं शेजारी राजू नव्हता. उशाशी कंदील ढाण ढाण जळत होता. त्याने अभ्यासासाठी उघडलेली वह्या पुस्तकं तशीच होती. अभ्यास करता करता तो उठून गेला होता. तिने इकडे तिकडे बघितलं, पण तो दिसला नाही. ती घाबरली. मनात नको नको त्या शंका कुशंका यायला लागल्या. मग तिने रामनारायणला उठवलं. घराचं मागचं दार उघडं होतं. कंदील घेऊन दोघांनी घरामागील आणि पुढील अंगणात शोध घेतला, पण तो काही सापडला नाही. तिचं काळीज पिठाच्या चक्कीसारखं धडकून छातीच्या फासळ्यावर आपटायला लागलं. राजू, राजू बेटा, ती भरल्या स्वरात हाका मारायला लागली. रामनारायणनं सुद्धा 2-4 हाका मारल्या, पण प्रतिसाद आला नाही. त्यालाही काळजीनं घेरलं. कंदील घेऊन तो झपाझपा गावात जाणाऱ्या वाटेनं निघाला. अहो, कुठे जात आहे? मी येऊ का? नको, तू थांब घरात. मी जरा पुढे जाऊन पडकतनं बघून येतो. गावात जाणाऱ्या पायवाटेनं कंदील घेऊन तो निघाला. सर्वत्र भयाण काळोख पसरलेला होता. कंदिलाच्या विरुद्ध बाजूला त्याच्याच पायाच्या मागे पुढे पडणाऱ्या सावल्या त्याला भीती दाखवत होत्या. फरलांगभर चालत गेल्यावर पाठमोरा निघालेला राजू दिसला. राजू थांब, तो किंचाळून म्हणाला, पण तो थांबला नाही. मंत्रानं भारलेल्या बाहुलीसारखा तो चालत राहिला. त्याचा वेग मंद होता. त्यांनी झेपेत त्याला गाठलं. बाबा, माझी मनी. त्यांनी खाडकन त्याच्या श्रीमुखात भडकावली. त्याचा हात पकडून त्याला ओढत घरी घेऊन आला. मग वनितानं त्याचा ताबा घेतला आणि उर्वरित रात्र दोघांनी जागून काढली. राजू झोपला, पण झोपेत सारखा बरळत होता. मने जाऊ नको ग, मने जाऊ नको, मने मला सोडून जाऊ नको. सकाळी रामनारायण म्हणाला, त्याची तयारी कर, मी त्याला शाळेत सोडून येतो. चहापाणी झाल्यावर वनिता मागचं अंगण झाडायला गेली. रामनारायण दाढीचं सामान घेऊन दाढी करत बसला. मधूनच थांबून राजूला म्हणाला, तुझा आटप लवकर, तुला शाळेत सोडायला येतोय मी. राजू काही बोलला नाही. त्याला आईबाबांचा आता सारखा राग यायला लागला होता. मनीची आणि आपली मैत्री त्यांच्या डोळ्यात खुपत होती, म्हणून आपण शाळेत गेल्यावर त्यांनी तिला हाकलून दिलं. मनी कुठेही गेली तरी आज ना उद्या परत येणार ही दुर्दम्य आशा त्यांनी बाळगली होती. अहो अहो अहो, इकडे या. वनिताची भीतीदायक स्वरातली हाक ऐकून रामनारायण धावत मागच्या अंगणात गेला. कोंपणाजवळ रोपटी लावली. तिथं ती जोरजोरात हातवारे करत उभी होती. तिचे हावभाव फारसे चांगले वाटत नव्हते. एखादी अमंगल घटना घडली असल्याची चिन्ह होती. तो जवळ गेला. मनीला खड्ड्यात बेमालून पुरून पुरावा नष्ट केल्याचा भ्रम ठरला होता. खड्ड्याची माती उकरून बाजूला पडली होती. आतली माती ओलसर होती. ओल्या मातीत लडबडलेल्या पावलांचे ठसे घराच्या खिडकीजवळ भिंतीपर्यंत गेले होते. तिथून ते घराला वळसा घालून पुढच्या अंगणाकडे पुढे गावात जाणाऱ्या पायवाटेनं पुढं गेलेले होते. एखाद्या लहान मांजराच्या पावलांचे ठसे होते ते. भयानं दोघांचीही बोबडी वळल्यागत झाली होती. रात्री राजूच्या पुढे पुढे कोण चाललं होतं बघितलं का हो? कोण चालत होतं ते नाही पाहिलं, पण काय चाललंय, काय घडणार आहे याचा अंदाज यायला लागलाय. वने घेतला, मी पक्का निर्णय घेतलेला आहे. कसला निर्णय? वनितानं घाबरून त्याचा हात पकडला. आता लवकर निघायची तयारी कर. आजच्या आज आपण सगळे सोलापूरला जाणार आहोत. शक्य तितक्या लवकर राजूचं दत्तकपत्र उरकून परत यायचं आहे आपल्याला. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात नेलेकर यांच्या निवडक गूढ कथांमधली कथा निर्णय. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो.